आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। हरियाणा आणि काश्मीरच्या निवडणूक घोषणेवरून संजय राऊत यांनी हल्लाबोल केलाय। काश्मीर सोबतच झारखंड आणि महाराष्ट्राची निवडणूक सुद्धा घ्यायला हवी होती, पण फक्त काश्मीर आणि हरियाणाच्या निवडणुकीच्या घोषणा झाल्या आहेत, त्यावरून संजय राऊत यांनी निशाणा साधलाय। झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा पक्ष फोडणार असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी केला आहे। तर झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा पक्ष फोडण्याचा डाव आहे आणि त्यामुळेच इथे निवडणुकीची घोषणा झाली नाही असा आरोप संजय राऊत यांनी केला। तर आपल्या राज्यामध्ये डिसेंबरमध्ये निवडणुका म्हणजे सरकारची सोय असल्याचं राऊत म्हणाले। राज्यामध्ये सरकार विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुका का घेत नाही असा सवालही संजय राऊत यांनी केलाय। तर निवडणुका घ्यायला सरकार तयार नसेल तर ही हुकुमशाही आहे असं राऊत म्हणाले। झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका सुद्धा हरियाणा बरोबर व्हायला हरकत नव्हत्या, पण झारखंडची निवडणूक यासाठी पुढे गेली, त्यांना झारखंडमध्ये हेमंत सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा फोडायचा। महाराष्ट्रामध्ये अशाच राजकीय कारणासाठी या राज्याच्या निवडणुका घेत नाही। महाराष्ट्रामध्ये विधानसभा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायती कोणत्याही निवडणुका जर निवडणूक आयोग घ्यायला तयार नसेल, सरकार घ्यायला तयार नसेल, याचा अर्थ ही हुकुमशाहीच आहे। नियम कायद्याप्रमाणे 29 नोव्हेंबरच्या आत सरकार बसलं पाहिजे आणि अशी कुठलीही परिस्थिती या देशात नाही की वेळेवर इलेक्शन। मला एक गोष्ट सांगा, ते काय म्हणाले की जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये इलेक्शन घेतोय म्हणून आमच्याकडे फोर्स नाही। जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेचं इलेक्शन देशाबरोबर गेला यांच्याकडे फोर्स होता, पण विधानसभा गेला यांच्याकडे फोर्स नाही। हास्यास्पद आहे। आणि हरियाणामध्ये पण 80 आमदारांचं ते राज्य आहे आणि जम्मू काश्मीर काही असं नाही की 500 खूप मोठं राज्य आहे, अवघड आहे। फक्त पळवाट आहे हो, लोक फार हुशार असतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।